ही धक्कादायक घटना महूनगर भागात घडली। या प्रकरणी पोलिसांनी पती विठ्ठल वाघ विरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। विठ्ठल वाघ व भारती यांचा 11 महिन्यापूर्वी विवाह झाला होता। विवाह झाल्यानंतर काही दिवस गुण्यागोविंदाने गेले, मात्र विठ्ठल वाघ हा पत्नी भारती हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला सतत त्रास देत होता। त्यामुळे दोघांमध्ये वारंवार खटके उडू लागले होते। कायम वाद होऊ लागल्यामुळे पुन्हा दोघे गावी राहण्यास आले। तिथेही भारतीला त्रास सुरू होता, त्यामुळे भारतीने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला। दरम्यान भारतीचे वडील 8 डिसेंबरला मुलीला माहेरी घेऊन आले, मात्र 16 डिसेंबरला सकाळी भारतीची आई रंजना, भाऊ राहुल आणि तिची वहिनी हे तिघे जण कामानिमित्त बाहेर गेले होते। यावेळी घरी भारती आणि तिच्या भावाची 4 वर्षाची मुलगीच होती। याच वेळी संधी साधून भारतीचा पती विठ्ठल वाघ हा दुपारी 1 वाजेच्या सुमारास तिथे आला। यावेळी त्याचा भारतीसोबत पुन्हा वाद झाला। हा दोघांमधील वाद विकोपाला गेला। यातच विठ्ठल वाघ यानं चक्राकार दात्र्या असलेल्या लोखंडी रॉडनं भारतीच्या डोक्यात जोरदार वार केला। त्यात ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपी तिथून पळून गेला। याबाबत शेजाऱ्यानं तिच्या वडिलांना माहिती दिली। यानंतर वडील घरी आले असता त्यांनी भारतीला घाटीत नेलं। या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले। दरम्यान विठ्ठल वाघ याच्या विरुद्ध सातारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय।